ठाण्यातील किशिनमहल सहकारी गृहनिर्माण संस्थेला महसूल विभागानं नाहक बजावलेल्या चुकीच्या नोटीशी प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कडक पवित्रा घेतला. या प्रकरणात ठाण्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याचे आदेश देत त्यांची तात्काळ बदली करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी मंत्रालयातील बैठकीत दिलेत. तसंच संबंधित वादग्रस्त नोटीस त्वरित मागे घेण्याचे स्पष्ट आदेशही त्यांनी प्रशासनाला दिलेत. विधानसभेत गाजला प्रश्न. किशिनमहल सोसायटीच्या स्वयं पुनर्विकासात महसूल आणि मुद्रांक विभागाकडून तांत्रिक अडचणी उभ्या करून नाहक अडथळे निर्माण केले जात असल्याचा विषय स्थानिक आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला होता. महसूल विभागाच्या अशा धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या पुनर्विकासाच्या स्वप्नांना खीळ बसत असल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच शासनाला स्वयं पुनर्विकासाच्या विषयावर गांभीर्यानं आणि सकारात्मक विचार करणं भाग पाडले. मंत्रालयात विशेष बैठक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं महसूल मंत्र्यांच्या दालनात घेण्यात आली. या बैठकीत किशिनमहल सोसायटीला देण्यात आलेली नोटीस ही नियमबाह्य आणि चुकीची असल्याचं समोर आलंय. महसूल मंत्र्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. तज्ज्ञांचं मार्गदर्शन ठरलं मोलाचं. यामध्ये या कायदेशीर लढाईत विकासक मार्गदर्शक विद्याधर वैशंपायन यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कायदेशीर बाबींची अचूक मांडणी आणि तांत्रिक पुरावे सादर करून त्यांनी प्रशासकीय चुका चव्हाट्यावर आणल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच सोसायटीला हा मोठा विजय मिळवता आलाय. या निर्णयामुळे ठाण्यातील पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासकीय अरेरावीला चाप बसल्याची भावना व्यक्त होतीये.